हाय हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी एक मस्त असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, जो म्हणजे फ्रिज क्लीनिंग अँड ऑर्गनायझिंग। तर 5 स्टेप्स मध्ये आपण आज हे फ्रिज क्लीनिंग आणि ऑर्गनायझिंग बघणार आहोत। तर मी जास्त इथे वेळ वाया घालवत नाही आणि लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे स्विच ऑफ द फ्रिज। तर काय करायचं, सगळ्यात आधी आपल्याला फ्रिज ऑफ करायचं आहे। तर माझं जे बटन आहे ना, म्हणजे या फ्रिजचं जे बटन आहे या फ्रिजच्या मागे आहे। सुरुवातीला माझ्याकडे छोटा फ्रिज होता, त्याच्यामुळे म्हणजे मला ते इझी जात होतं। पण आता मागे आहे, फ्रिज मोठा आहे आणि ती बटन मागे गेली आहे आणि मी बाकी दुसरीकडे कुठेच काही कनेक्शन करून घेतलेलं नाहीये। जेव्हा बिल्डर कडून जसंच कनेक्शन आहे तसंच ॲज इट इज ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे मग मला काय करावं लागतं, इथे चढावं लागतं आणि मागून फ्रिजची बटन बंद करावी लागते। फ्रिज बंद करून झाल्यानंतर हा सगळा जो पसारा इथे दिसतोय माझ्या फ्रिजमध्ये, ते सगळं मी काढून घेणार आहे। कारण बऱ्याच गोष्टी मला टाकून द्यायच्या आहे, काही एक्सपायर्ड झाल्या असेल किंवा काही खराब झाल्या असेल, तर या सगळ्यात आधी मी हे करून म्हणजे टाकून देणार आहे। तर चला व्हिडिओला इथे सुरुवात करूया। जसं मी म्हटलं की मला फ्रिज बंद करण्यासाठी मागे चढावं लागतं, तर मी इथे चढून हा फ्रिज बंद करून घेते आणि खुर्ची वगैरे असेल किंवा काही टेबल असेल तर त्याच्यावरती चढून घेते आणि मी एकटीच असते, त्याच्यामुळे मग या सगळ्या गोष्टी मी सगळं स्वतःच आवरते। त्यानंतर फ्रिजवरच्या ज्या गोष्टी आहे, सगळ्या वस्तू आहे, त्या सगळं काढून घ्यायचं आहे। कारण फ्रिज क्लीन करणे म्हणजे फक्त आतून क्लीन करणे नव्हे किंवा हे जे समोरचं आहे तेवढंच क्लीन नाही करायचं आहे आपल्याला। जेव्हा आपण क्लीन करतो, डीप क्लीन करतो फ्रिज, तेव्हा आपल्याला एकूण एक सगळ्या वस्तू काढून, पुसून त्या सगळ्या ठेवाव्या लागतात। तर म्हणूनच मी सगळ्या वरती काही ठेवलेल्या असतात वस्तू, जसं आता टूथपिक वगैरे मी इथे वरती ठेवून देते। त्यानंतर स्ट्रॉज वगैरे असतात किंवा मग काही फ्लॉवर पॉट्स वगैरे असतात, तर ते आपण वरती ठेवतो। तर ते सगळं काढून घेतलं, कारण मला वरती पण ते सगळं पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर मी रेफ्रिजरेटर आत्ता क्लीन करणार आहे आणि फ्रीझरचा सेक्शन जो आहे तो मी नंतर क्लीन करणार आहे। तर आता हे जे रेफ्रिजरेटर आहे त्याच्यामधलं सगळं मी जे सामान आहे, फ्रिजमधलं जे सगळं सामान आहे ते काढून घेत आहे। तर इथे माझ्या डायनिंग टेबल आहे, त्या डायनिंग टेबलवरती काढून घेते। त्यानंतर फ्रिजला लावलेले जे मॅग्नेट्स वगैरे आहेत ते पण सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि खरं पाहिलं ना, फ्रिज म्हणजे असं कपाट आहे, थंड कपाट, ज्यामध्ये आपण इतक्या गोष्टी, इतक्या वस्तू स्टोअर करून ठेवतो। म्हणजे माझी तरी सवय आहे की मी ना ठीक आहे, म्हणजे आता थोडंसं उरलंय काहीतरी, तर मग मी ठेवून देते फ्रिजमध्ये आणि मग ते तसंच राहून जातं। कधी मला आठवण राहते, कधी नाही राहत। मग जेव्हा नाही राहत ना, तर तेव्हा त्या गोष्टी, त्या वस्तू या सगळ्या या फ्रिजमध्ये राहून जातात। आता मी फ्रिजमध्ये ना असे लायनर्स लावून ठेवलेले आहे, म्हणजे एक शीट येते, तर ती शीट मी ऑर्डर केली होती Amazonवरती। त्याची लिंक जर माझ्याकडे असेल तर मी देईल। तर त्याचा रोल होता आणि त्याला मी कट करून जसं मला साईज पाहिजे आहे त्याप्रमाणे मी कट करून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे। ते प्रत्येक सेक्शनमध्ये मी ठेवलेलं आहे। तर काय होतं, एक तर त्याला ग्रिप पण असते आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला जर क्लीन करायला वेळ नसेल, फ्रिज जास्त नेहमी क्लीन करायला वेळ नसेल आणि काही सांडतं, तर मग अशा वेळेस काय होतं, ती फक्त शीट काढायची, जसं मी आत्ता उचललं ते सगळं काढायचं आणि धुवून घ्यायचं आणि लगेच वाळतं आणि पटकन मग ते आपल्याला लावून घेता येते। तर त्याचप्रमाणे मी सगळ्या शीट्स काढून घेतल्या। त्यानंतर आता माझा फ्रिज जो आहे तो इतक्या जागेमध्ये व्यवस्थित बसलेला आहे, त्याच्यामुळे हे जे रॅक्स आहे ना, म्हणजे ह्या ज्या शेल्फ्स आहे, तर हे निघत नाही। त्याच्यामुळे काय झालं, मग मी फ्रिज थोडासा पुढे घेतला आणि तसं पण मला फ्रिजच्या मागे किंवा फ्रिजच्या मागच्या साईडला किंवा खाली असं सगळीकडून क्लीन करून घ्यायचं होतं। तर हे मी मंथली किंवा जसं मला वेळ मिळेल त्याप्रमाणे मी करून घेते। तर मग आता हे सगळं मला पहिले पुढे घ्यायचं होतं, मला फ्रिज आधी पुढे घ्यायचा होता आणि त्यानंतर या सगळ्या शेल्फ्स काढून घ्यायच्या आहे। आणि हा जो पसारा आहे किंवा यामध्ये ज्या फ्रिजमध्ये आपण सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहे, तर जेव्हा आपण भाजीपाला वगैरे आणायचा असतो किंवा संपलेला असतो, तर अशा वेळेस फ्रिज क्लीन करायचं। म्हणजे ऑलमोस्ट फ्रिज आपला रिकामा झालेला असतो, कधी दूध संपलेलं असतं
त्यानंतर भाजीपाला नसतो. आता मी तरी आठवड्याचा भाजीपाला घेऊन येते, तर मग तो आठवड्याचा भाजीपाला जर फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर फ्रीज पहिले रिकामा करावा लागतो. म्हणूनच मग जेव्हा तो रिकामा होतो तेव्हाच मग मी थोडंसं क्लिनिंग वगैरे करून घेते. त्यानंतर मी इथे फ्रीज थोडासा पुढे घेत आहे. तर आयुष मला थोडीशी मदत करत आहे. कारण आता घरात फक्त तोच असतो. संदीप तर ऑफिसला जातात. म्हणजे तो नसतोच, पण मग आज त्याला सुट्टी होती. त्याला म्हटलं चल आता मला हेल्प कर. तर तो पण मला हेल्प करायला इथे आलेला आहे आणि आम्ही दोघं मिळून हा फ्रीज पुढे सरकवला. आता इझिली या शेल्फ्स निघू शकतात. तर मी या सगळ्या काढून घेतल्या आणि डोअरमध्ये पण ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या रिकाम्या करून घेतल्या आणि सगळ्या धुवून घेतल्या. त्यानंतर आहे स्टेप नंबर 2, क्लीन द इंटेरियर सर्फेसेस. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या आतमधल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या क्लीन करून घ्यायच्या आहे. तर मी क्लीन कसं करते, तर मी विम जेल पाण्यामध्ये घातलेलं आहे आणि थोड्या पाण्यामध्ये विम जेल घालून हे सगळं कपड्याने पुसून घेत आहे. एकदा मी ओल्या कपड्याने हे सगळं पुसून घेते आणि त्यानंतर सुक्या कपड्याने म्हणजे वाळल्या कपड्याने पुसून घेणार आहे. आता तुम्हाला दिसत असेल की इथे ज्या वस्तू आहेत त्या ऑलरेडी म्हणजे ॲज इट इज आहे. पण काय झालं, आता या सगळ्या फ्रीजमधल्या वस्तू काढून ठेवायला जागा नव्हती. म्हणून मग मी एक सेक्शन थोडं क्लीन करत आहे. तर मी जो शेल्फ जे आहे सगळ्या, तर त्या काढून त्या सगळ्या क्लीन करून घेतल्या. हे बघा, ओल्या कपड्याने माझं सगळं पुसून झालेलं आहे. आता मी सुक्या कपड्याने हे आतून सगळं फ्रीज पुसून घेत आहे. जसं मी म्हटलं, की आता किचनमध्ये जागाच राहिली नाही या सगळ्या वस्तू ठेवायला. तर म्हणून मग मी अशी एक पाटी घेतली आणि यामध्ये या सगळ्या वस्तू ठेवून देत आहे. आता मी हे सगळं काढून घेत आहे फक्त आणि ज्या काही एक्सपायर्ड वस्तू आहेत तर त्या मी जेव्हा ठेवेल, ऑर्गनाइज करेल तेव्हा मग मी ठेवणार आहे. तर आता या सगळ्या वस्तू मी याच्यामध्ये काढून घेते आणि हे पण म्हणजे डोअरचे पण सगळे शेल्फ्स वगैरे काढून क्लीन करून घेते. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी आहे ना इथे असा टिश्यू पेपर टाकून ठेवते म्हणजे यावरती अजिबात खराब होत नाही. म्हणजे हे जे शेल्फ्स आहे कुठलेच स्टेन्स वगैरे त्याच्यावरती राहत नाही. नाहीतर आपण सोया सॉस ठेवतो, केचप ठेवतो. यामुळे काय होतं कधी-कधी खालून ते सगळं गळतं. मग असा टिश्यू पेपर टाकून ठेवला की ते डाग पडत नाही किंवा थोडंसं काही जरी सांडलेलं असलं तरी मग आपण लगेच पुसून घेतलं की ते डाग स्टेन्स असे घट्ट बसत नाही फ्रीजला. त्याच्यामुळे मी असे टिश्यू पेपर टाकून ठेवते. आता तुम्ही बघू शकता हे सगळे लाईन्स वगैरे सगळं असं सगळीकडून आपण पुसून घेत आहोत. एक लाईन, एक कोपरा आपण फ्रीजचा क्लीन करायला पाहिजे. कारण कुठूनही म्हणजे कसंही आपण हात लावतो फ्रीजला, कसंही ठेवतो वस्तू वगैरे, तर काय होतं आपले हाताचे डाग पडतात. त्याच्यामुळे आणि हे जे पाणी वगैरे असतं ना, तर फ्रीजमध्ये खरं पाहिलं तर थोडंसं मॉइश्चर असतं. त्याला थोडंसं पण आपल्याला काही काढता, घेता वगैरे असं काही धक्का लागला आणि काही सांडलं आपल्या हातातून, तर त्याचे लगेच डाग पडतात आणि मग ते दिसायला छान दिसत नाही. म्हणून जेव्हा आपण क्लीन करतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी अगदी रबरपासून तर त्या ज्या आपल्या खालच्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता हे मी किती छान असं म्हणजे वेळ देऊन हे क्लीन करत आहे. त्यानंतर आता मी हे पुसते पण मला हे स्वच्छ करायचं आहे. मी आता ह्याला धुवून घेणार आहे. आपला स्टेप नंबर 3 हीच आहे की टॅकल द टफ स्पॉट्स म्हणजे जे काही डार्क असे लागलेले असेल डाग. आता तुम्ही बघू शकता माझ्या या फ्रीजमध्ये अजिबात डाग लागलेले नाहीये. माझ्या या फ्रीजला 2 वर्ष झाले आणि माझं क्लीनिंग किंवा माझं मेंटेनन्स थोडासा आहे चांगला. त्याच्यामुळे मग याला डाग वगैरे लागत नाही किंवा मी लागू देत नाही. तर त्याच्यामुळे जर असं लागलेले असेल किंवा नसेल सुटत तर मग काय करायचं, मी जसं विमच्या पाण्याने क्लीन करून घेतलं त्याच पाण्याने तुम्ही पूर्ण जिथे-जिथे डाग आहे तिथे-तिथे तुम्ही क्लीन करून घेऊ शकता. किंवा तुम्ही व्हिनेगर आणि सोडाचं मिक्सचर करून ते पण थोडं स्प्रे करून घ्यायचं आणि त्याच्याने पण डाग व्यवस्थित निघतात. आता मला ते करायची गरज पडली नाही, पण जर तुमच्याकडे डाग थोडेसे जास्त असेल तर मग तुम्ही तसं करून घेऊ शकता.
हे सगळे शेल्फ्स मी क्लीन करून घेतले आणि असे ठेवून दिले, म्हणजे यातलं सगळं पाणी निघेल. आणि थोडंसं पुसूनही घ्यायचं. मी थोड्या वेळाने पुसून घेणार आहे. जर बोरचं पाणी असेल ना, तर आमच्याकडे बोरचं पाणी आहे, त्याच्यामुळे पुसून घ्यायची गरज आहे. जर नाही असेल, आपलं कॉर्पोरेशनचं पाणी असेल, तर तुम्ही असं ठेवलं आणि पाणी निथळतपर्यंत ठेवलं तरीही सगळं स्वच्छ होऊन जातं. त्यानंतर आहे स्टेप नंबर 4, क्लीन द आउटर साइड ऑफ द फ्रीज. तर आता आपण आतमधली क्लिनिंग तर करूनच घेतली, पण बाहेरची क्लिनिंग पण तेवढीच महत्वाची आहे. आता बाहेर जास्त हात लागतो फ्रीजला जेव्हा आपण ओपन करतो किंवा क्लोज करतो अशा वेळेस. तर हे पण क्लीन, आता आपण जेव्हा डीप क्लीन करतो तेव्हा तर ते करायचंच आहे. पण 8 दिवसांनी, 10 दिवसांनी, 15 दिवसांनी असं पण एक रुटीन सेट करून घ्यायचं आणि त्या रुटीनमध्ये पण हे क्लीन करून घ्यायचं. आता मी हे क्लीन करायला आपलं कोलीन वगैरे असताना तेच वापरते, किंवा तुम्ही ओल्या कपड्यांनी थोडंसं, जसं आता मी विम सुरुवातीला वापरलं तसंच थोडंसं विम लिक्विड घालायचं पाण्यामध्ये आणि त्या ओल्या कपड्यांनी पण हे तुम्ही स्वच्छ पुसून घेऊ शकता. आणि आणि कोरड्या कपड्याने पुसायचं विसरायचं नाही, नाहीतर बाहेरून पण असे डाग पडतात, पाण्याचे डाग पडतात. त्याच्यामुळे एकदा ओल्या कपड्याने आणि त्यानंतर कोरड्या कपड्याने हे पुसून घ्यायचं. आता इथे मी हे सगळं ऑर्गनाइज करत आहे, तर आपली स्टेप नंबर 5 आहे ऑर्गनाइज अँड रिअसेंबल. तर इथे मी सगळे जे शेल्फ्स आपण स्वच्छ करून घेतलेले होते ते मी परत आता पुसून घेत आहे आणि हे सगळं लावून घेणार आहे. आता जेव्हा आपण हे शेल्फ्स लावतो तर इथे आपल्या हाईट ॲडजस्टमेंटनुसार म्हणजे हाईट ॲडजस्ट करू शकतो. जसं आता आपले काही मोठे डबे ठेवायचे असतील तर आपण ॲडजस्ट करू शकतो आणि तिथे स्पेस थोडासा कमी जास्त करून घेऊ शकतो. कारण इथे जे कप्पे असतात किंवा हे जे खाचे असतात ज्यामध्ये आपल्याला हे काच बसवायचं आहे, तर त्याच्यामध्ये थोडा डिस्टन्स दिला असतो. त्याच्यामुळे ते तुम्ही तिथे चेक करून घेऊ शकता. जर तुम्हाला मोठं काही ठेवायचं असेल तर ती काच किंवा तो शेल्फ काढून घ्यायचा आणि थोडा खाली करायचा, खालच्या कप्प्यामध्ये किंवा खालच्या खाचेमध्ये ठेवायचा आणि त्यानंतर मग तिथे बऱ्यापैकी स्पेस निर्माण होते आणि तुम्ही मोठा डबा वगैरे काही जर काही उरलं असेल किंवा काही ठेवायचं असेल तुम्हाला फ्रीजमध्ये मोठ्या डब्यामध्ये, मोठा म्हणजे 2 किलोचा वगैरे डब्बा, त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नये फ्रीजमध्ये. तर तसं पण तुम्ही इथे ठेवून घेऊ शकता. जसं तुम्ही आता बघू शकता इथे मी हा जो एक कप्पा आहे तो थोडासा मोठा ठेवलेला आहे, म्हणजे मला काही पण ठेवायचं असेल तर मी तिथे ठेवू शकते. तर हे बघा, आता आयुष आणि मी आम्ही दोघांनी हा फ्रीज जसा पुढे सरकवला त्याचप्रमाणे मागे पण सरकवून घेतलेला आहे. आता मी फ्रीज पूर्ण लावून घेतला. आता मी फ्रीझर क्लीन करून घेणार आहे. तर आता फ्रीझरमधलं जे काही, फ्रीझर सेक्शनमधलं जे काही आहे ते सगळं मी काढून घेते आणि जसं फ्रीज आपण क्लीन करून घेतला त्याचप्रमाणे फ्रीझर पण क्लीन करून घेणार आहे. तर इथे जे मसाले वगैरे आहे तर मी हे असे ओपनच ठेवते. याच्यासाठी मला बॉक्स वगैरे घ्यायचं आहे. तर बघू, जेव्हा मी ऑर्डर वगैरे करेल किंवा मी घेऊन येईल तर तेव्हा मी तुमच्याशी शेअर करेलच. तर आता हे सगळे जे आहे ते सगळं काढून घेते, क्लीन करून घेते आणि जे मला नाही पाहिजे आहे ते मी काढून घेते, म्हणजे टाकून देते आणि मग बाकी सगळ्या वस्तू इथे ठेवून देणार आहे.
चेंज करू शकतो. हे बघा, माझं फ्रीझर सेक्शन पण छान क्लीन झालेलं आहे आणि आता हे सगळं मी जे बाहेर काढून ठेवलं होतं हे सगळं परत ठेवणार आहे, सगळं ऑर्गनाइज करून घेणार आहे. तर याच्यामध्ये ठेवण्यासाठी वगैरे मला काही कंटेनर्स घ्यायचे आहे. बघू कधी घेईल, जेव्हा घेईल तेव्हा मग फ्रीझरचं मी फ्रीजचंच पूर्ण टूर देईल तुम्हाला. पण आता मी इन शॉर्ट तुम्हाला सांगते की काय काय मी ठेवलेलं आहे, कसं ठेवलेलं आहे. आणि फ्रीझर मधले पण सगळे शेल्फ्स वगैरे लावून घेतले आणि हे सगळं फ्रीझर सेट करून घेतलं. आणि या फ्रीज क्लिनिंग मध्ये आयुषची पण मला खूप मदत झाली. जसं आता सुरुवातीला तुम्ही बघितलं फ्रीज सरकवण्यापासून फ्रीज जागेवर ठेवत पर्यंत, आणि आता इथे आयुष सगळे मसाले वगैरे लावून ठेवत आहे. तर हेच मी तुमच्याशी शेअर करते. आणि आता मी फ्रीज मध्ये कसं ठेवलेलं आहे ते आता शेअर करत आहे. तर मी इथे नॅपकिन ठेवते, कारण आपले हात पिठाचे असतात, तेलाचे असतात, तर ते लगेच फ्रीजला लागू नये आणि डाग पडतात. म्हणून मला असं नॅपकिन ठेवायची सवय आहे, मला आवडतो. तर म्हणून मी तिथे ठेवलेलं आहे. जर हँडलचा वगैरे असेल ना, तर हँडलचं असं एक कवर वगैरे मिळतं, ते पण तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर सगळ्यात खाली जे आहे ते व्हेजिटेबल बास्केट आहे. तर व्हेजिटेबल बास्केट माझ्याकडून थोडीशी तुटली आहे. थोडंसं ते तुटलं आहे, त्याच्यामुळे मग ते ओपन होताना असं होतं. आणि भाज्या आहेत त्या मी व्हेजिटेबल ह्याच्यामध्येच ठेवते आता तरी, ज्या फळभाज्या वगैरे आहेत त्या. त्यानंतर हे जे आहे ते एक ब्रेकफास्टचं सेक्शन आहे. म्हणजे मी एक बास्केट करून ठेवली आहे, ज्यामध्ये सगळं ब्रेकफास्ट आयटम असेल. सकाळी ती बास्केट काढली की त्याच्यामध्ये चीज, बटर, अजून जॅम वगैरे असतं. त्यानंतर थोडंसं एक रॅन्डम बास्केट ठेवली आहे, ज्यामध्ये बऱ्याच काही वस्तू आहे. म्हणजे बेकिंगच्या काही असेल किंवा काही पॅकेट्समध्ये वगैरे काही मी ठेवलेलं असेल, तर असं काही ठेवायला. त्यानंतर हे जे मी डबे घेतलेले आहे, कंटेनर घेतले आहे, स्टोरेज कंटेनर, तर मी त्यामध्ये ना फक्त पालेभाज्या ठेवते आत्ता तरी. आणि त्या पालेभाज्या अशा मी ठेवलेल्या आहे. जर भाजीपाला जास्त असेल, जास्त आणून ठेवलेला असेल, म्हणजे मी आठवड्याला 10 दिवसाला असं आणते. मग जेव्हा भरलेला असतो ना फ्रीज, त्याच्यामुळे तो खूप छान दिसतो. मग ते डबे कमी पडतात, पण मग हळूहळू डबे रिकामे होत जातात. तर आता आज फ्रीज रिकामा केलाय, त्याच्यामुळे सगळं ऑलमोस्ट रिकामच आहे फ्रीज. जेव्हा अजून भरेल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच. त्यानंतर मग थोडेसे ड्रायफ्रुट्स वगैरेचा डबा, निळा झाकणाचा डबा ठेवलेला आहे. त्यानंतर किसानचं हे टोमॅटो केचप ठेवलं आहे. त्याच्यानंतरच्या वरच्या सेक्शनमध्ये मी इथे जे काही डबे वगैरे ठेवलेले आहे, म्हणजे आता मी काय म्हणते त्याला, लोणचं केलेलं असेल किंवा त्यानंतर साखर आंबा वगैरे त्याचे जो डब्बा असतो ते सगळं मी इथे ठेवलेलं आहे. काही सारण उरलं असेल ते ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात वरच्या सेक्शनमध्ये मी स्टीलचे भांडे किंवा दुधाचं पातेलं वगैरे ठेवते. तर आता इथे बघा बॅटर आहे हे. तर बॅटर उरलेलं जे आहे ते पण मी तसंच सगळ्यात वरच्या सेक्शनमध्ये ठेवते, कारण ते थंड असावं. वरती थोडंसं थंड असतं असं मला वाटतं, म्हणून मग मी तिथे दूध आणि ते ठेवते. त्यानंतर फ्रीजचा जो डोअर आहे तिथे पण बऱ्याच वस्तू असतात. तर जसं आपण पिझ्झा सोबत वगैरे काही सीझनिंग येतं ते तिथे ठेवते. त्यानंतर अंड्याचं सेक्शन आहे, तर तिथे अंडे ठेवते.
मी एवढेच 1 डझन वगैरेच अंडे आणते. मी जास्त अंडे वगैरे आणून ठेवत नाही. हिवाळ्यामध्ये कधीतरी 2-3 डझन असतात, पण शक्यतो माझ्याकडे 1 डझन वगैरेच अंडे असतात. त्यानंतर ते संपत जातात. त्यानंतर इथे मी सगळे जे काही भाजीला लागणारे, बिर्याणीला लागणारे असे काही पदार्थ ठेवलेले आहे. त्यानंतर सॉस वगैरे ठेवलेला आहे. चिली सॉस, त्यानंतर सोया सॉसची बॉटल आहे. त्यानंतर टोमॅटो केचप मी छोट्या ह्याच्यात काढून ठेवते तर ते आहे. त्याच्यानंतर पिझ्झा सीझनिंग वगैरे जे आपण पॅकेट आणतो किंवा डबे आणतो ह्याच्यामधून मार्केटमधून ते ठेवलं आहे. त्यानंतर खाली जे आहे ना, ते इथे मी माझे काही कॉस्मेटिक्स वगैरे म्हणजे मग काही आता इथे फेशियल किट वगैरे मी ठेवला आहे. त्याच्यानंतर चांदीचा वरख ठेवलेला आहे, लोणचं आहे. या पद्धतीने मग इथे ज्या काही बॉटल्स वगैरे असतात त्या बॉटल्स मी इथे ठेवलेल्या आहेत. हे आहे फ्रीज आणि आता फ्रीझरचं बघूया. तर फ्रीझरमध्ये पण मी जसं सांगितलं की माझ्याकडे डबे वगैरे नाहीये. मी स्टोरेज कंटेनर्स वगैरे असं काही घेतलेलं नाहीये अजून. तर इथे मी डोअरमध्ये सगळे मसाले जे लागतात मला ते ठेवलेले आहे आणि त्याच्यासाठी मला छोटे असे कंटेनर्स घ्यायचे आहे, डबे घ्यायचे आहे. तर ते मी घेईलच लवकर. त्यानंतर जे बाहेरून आहे तर बाहेरून मी मॅग्नेट्स वगैरे लावून ठेवलेले आहे, सुव्हिनियर्स लावून ठेवलेले आहे. त्यानंतर आपलं जे काही फ्रीझरमध्ये ठेवायचं असतं ते सगळं मी ठेवलेलं आहे आणि मी ना काही डाळी वगैरे किंवा पल्सेस म्हणजे चणे, छोले हे सगळं कधीतरी थोडं जास्त जर आणून ठेवले तर मग मी फ्रीझरमध्येच ठेवते म्हणजे ते जरा जास्त दिवस टिकतात. त्यानंतर मग काही फ्रोझन सेक्शन म्हणजे फ्रोझन काही खाऊ वगैरे असेल जसं मक्यांचं वगैरे असतं तर ते मी ठेवते. त्यानंतर साय जी असते ना आपली दुधावरची तर ती पण मी फ्रीझरमध्ये ठेवते आणि फ्रीझरमध्ये ठेवल्याने ती बरेच दिवस चांगली राहते. फ्रीजमध्ये टिकत नाही साय म्हणून मी फ्रीझर. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणून फक्त तुमच्यासाठी बोनस टिप म्हणून सगळ्यात पहिली टिप आहे, तुम्ही तुमचा फ्रीज नेहमी क्लीन आणि ऑर्गनाइज दिसण्यासाठी तसा तो मेंटेन राहण्यासाठी महिन्याने किंवा म्हणजे आठवड्याने वगैरे असा क्लीन करा. महिने किंवा 1.5 महिना 2 महिन्याने हा नेहमी क्लीन करत राहा म्हणजे तो त्याच्या टॉप कंडिशनमध्ये राहतो. त्यानंतर हीच बोनस टिप नंबर 2, डोंट फॉरगेट टू क्लीन द कॉइल्स अँड वेंट्स म्हणजे फ्रीजच्या मागच्या बाजूचा जो भाग असतो तो पण नेहमी क्लीन करत राहायचा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही फ्रीजची डीप क्लीनिंग करता तेव्हा हा मागचा जो भाग आहे तो पण क्लीन करून घ्यायचा. या पद्धतीने माझा पूर्ण फ्रीज आणि फ्रीजच्या आजूबाजूची जागा संपूर्णपणे क्लीन करून झालेली आहे. चला याच टिप्स सोबत हा फ्रीज क्लीनिंग आणि ऑर्गनायझिंगचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा काही सजेशन्स असतील किंवा जर काही कमेंट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला किती युजफुल वाटला तो मला नक्की सांगा. तुमचा फ्रीज तुम्ही कसा क्लीन करता, कसा ऑर्गनाइज ठेवता हे पण शेअर करा. चला मैत्रिणींनो, मी भेटते अजून अशा एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.